मनोजने ज्याला नोकरी दिली त्यानेच त्याचा घात केला। मनोजने ज्या राजूला काम दिलं त्यानेच मनोजच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवले। इतकंच काय तर राजू मनोजच्या जीवावरही उठला। हा धक्कादायक प्रकार घडला आहे नवी मुंबईच्या नेरूळ येथे। या हत्याकांड प्रकरणी मनोजच्या ऑफिसातच काम करणाऱ्या राजूला अटक तर केलीच, पण मनोजची बायको पूनमलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या संपूर्ण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केलाय। मनोज सिंग हा अमन डेव्हलपर्सचा मालक, बांधकाम व्यावसायिक म्हणून तो नेरूळसह संपूर्ण नवी मुंबईत ओळखला जात होता। पण मनोजची हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। शनिवारी मनोजचा मृतदेह त्याच्या ऑफिसात आढळून आला आणि एकच खळबळ उडाली। दरम्यान हा हत्येचा तपास करत पोलिसांनी 40 तासांच्या आतच मोठा गौप्यस्फोट केलाय। मनोजच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या बायकोलाही ताब्यात घेतलंय। शिवाय मनोजच्याच ऑफिसात काम करणाऱ्या राजूलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मनोजची त्याच्या ऑफिसात राजू उर्फ शमशुल खान याने हत्या केली। एक दिवस मनोज हा ऑफिसात रात्री मुक्कामी थांबणार होता। ही संधी साधून मनोजची पत्नी पूनम आणि राजूने हत्येचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली। गेल्या 1.5 महिन्यांपासून पूनम आणि राजूने मनोजच्या हत्येचं प्लॅनिंग केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नेरूळमध्ये सेक्टर 20 सीवूड्स या ठिकाणी मनोज कुमार रामनारायण सिंग या इसमाचा त्याच्या अमन डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग हिने दिली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मनोज कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू या इसमाने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली। त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसुल अबेबुरेरा खान याला अटक केली। त्याच्याकडे तपास केला असता गेल्या 1.5 महिन्यापासून राजू उर्फ शमसुल खान आणि मैताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता। त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टणक आणि कठीण हत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा मर्डर केलेला आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे। त्याच्यामधील राजू उर्फ शमसुद्दीन खान याला दिनांक 18पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम सिंग तिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेत आहोत। पोलीस आता मनोजची पत्नी पूनमला कोर्टात हजर करतील। त्याच्या चौकशीतून आता आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवी मुंबईतून सिद्धेश म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।